अमरावती शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेनं हादरलं आहे. पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचला असून शुक्रवार बाजार परिसरात एका 38 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मध्यरात्री झालेल्या बाचाबाचीमध्ये गळ्यावर चाकूने वार करत आरोपींनी तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती शहरातील शुक्रवार बाजार परिसर रविवारी मध्यरात्री अचानक आरडाओरड आणि गोंधळाने दणाणून गेला. पैशांच्या वादातून सुरू झालेल्या भांडणाचा शेवट थेट खुनात झाला. या घटनेत सय्यद नाझीम सय्यद सालार वय 38 वर्ष या व्यक्तीचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला. मृतकाचा भाऊ शेख तौसिफ शेख इक्बाल यांच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी निशान रवींद्र भोते आणि यशराज रवींद्र कोरी या 2 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक नाझीम याने आरोपी निशान भोते याच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. याच कारणावरून दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. त्यानंतर नाझीम थेट आरोपीच्या घरी पोहोचला. घरासमोर दोन्ही आरोपी बाहेर आल्यानंतर तिघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. काही क्षणातच हा वाद हाणामारीत बदलला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आरोपी यशराज कोरी याने धारदार चाकू काढत नाझीमच्या गळ्यावर वार केला. गळ्यावर गंभीर जखम झाल्यानं नाझीम रक्ताच्या थारोड्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपी निशान भोते स्वतः फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि घटनेची माहिती दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींवर कोणतेही गंभीर गुन्हे नसल्याचे समोर आलंय. मात्र मृतक नाझीम याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आजच्या तारखेत 1:30 वाजताच्या दरम्यान 1:30 ते 2 वाजता जेव्हा माहिती मिळाली की शुक्रवार बाजार येथे भांडण झालेले आहे आणि भांडणामध्ये एक व्यक्ती शुक्रवार बाजारच्या समोर मदिना मांडा सेंटरच्या गल्लीमध्ये पडलेला आहे. अशा माहितीवरून तात्काळ पोलीस तिथे गेले. पोलीस तिथे गेल्यावर एक व्यक्ती तिथं पडलेला होता आणि याने तर पूर्ण रक्तबंबाळ झालेला होता. त्याच्या पूर्ण आजूबाजूला चौकशी केली, त्या संदर्भात चौकशी केली. चौकशी अंती असे समजले की त्याचा 2 व्यक्ती यांनी मर्डर केलेला आहे. त्या 2 व्यक्तींचा आम्ही शोध घेतला. 2 व्यक्तींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली. त्यांनी सुद्धा पैशाच्या कारणावरून आमचे वाद होते असे सांगून खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. आरोपी आमच्याकडे 2 आहेत, 2 ताब्यात घेतलेले आहेत. दरम्यान या घटनेनंतर शुक्रवार बाजार परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. फ्रेझरपुरा पोलीस पुढील तपास करत आहे.